रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरात PFAS या घातक रसायनाच्या उत्पादनावरून मोठा वाद निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर कोकणात आंदोलनाची ठिणगी पडली असून ग्रामस्थ आणि पर्यावरण कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इटलीतील विचेन्झा येथे असलेल्या मितेनी कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले होते. या रसायनामुळे 3.5 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाल्याचा दावा करण्यात येतो. कर्करोग, वंध्यत्व आणि अवयव निकामी होण्यासारख्या गंभीर आजारांशी या प्रदूषणाचा संबंध जोडला गेला होता. आता हीच यंत्रसामग्री भारतात आणून रत्नागिरीतील लोटे MIDC परिसरात उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विरोधात कोकण नागरी संघर्ष समिती, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन छेडले असून लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. PFAS उत्पादन तात्काळ बंद करावे आणि या रसायनाला धोकादायक घोषित करावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. नमस्कार. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी आणखी सर्व नागरिक मिळून 6 तारखेला ह्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात ती कंपनी कायमपणे बंद व्हावी म्हणून आम्ही 6 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील बहुसंख्य संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आवाहन करतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोकणात आलेलं विष आहे, हे विष तडीपार करायचं आहे आणि त्याच्यामुळे ही कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी कायमची बंद व्हावी असा संकल्प आम्ही आज करतो आहोत. आज 71वा दिवस आहे की आम्ही इथे धरणं आंदोलन करून बसलो आहोत. कंपनीला आणि प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. ही जाग 6 तारखेच्या मोर्चाने येईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि 6 तारखेच्या मोर्चाने सुद्धा जर जाग आली नाही तर बेमुदत धरणं आंदोलन आमचं चालूच राहील. ही जोपर्यंत कंपनी तडीपार होत नाही, त्या राज्यातून जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर करतो.